नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेत 10 जण जखमी आहेत। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली। ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री 10च्या दरम्यान घडली। चेंगराचेंगरी प्रकरणी 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली। या समितीकडून रेल्वे स्थानकातील सर्व व्हिडिओ फुटेज तपासण्यात येणार आहे। यावरचे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत की चेंगराचेंगरीमध्ये 10 जण जखमींवर उपचार। देखिए, बहुत मैं ऐसा मानता हूं कि ये दुर्दैवी इस प्रकार का हादसा है और इसके ऊपर सभी ने दुख व्यक्त किया है और आगे इस प्रकार की घटना न हो इस दृष्टि से प्रशासन निश्चित रूप से उचित कार्रवाई करेगी। दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले। सरकारी आकडा 30 आहे। माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगराचेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत। हा माझा आकडा आहे। सरकार आकडा लपवत आहे। बघा, दिल्लीची घटना ही दुर्दैवी आहे। 2 रेल्वे गाड्या त्या ठिकाणी कॅन्सल झाल्या आणि जी गर्दी झाली त्या गर्दीमध्ये झालेला हा अपघात आहे। याचा कुणीही सगळ्याला दुःख आहे, कुणी समर्थन करणार नाही। परंतु 7,000 लोक बेपत्ता आहे। हे जावई शोध यांनी कुठून लावला आहे, कुठून यांच्याकडे आकडे येतात, कुठून यांच्या तपास यंत्रणा अशा कोणत्या आहेत, या लोकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। म्हणून अशा कोणत्याही घटना झाल्या नाहीत।